नमस्कार मित्रांनो, मी रमेश जाधव. मी माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे मी स्वागत करतो. आज मी एक राजकीय व्हिडिओ घेऊन आलो आहे. सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका एकदम तोंडावर आलेल्या आहेत व आचारसंहिता येत्या काही दिवसात लागू होईल असं मला वाटतं. परंतु महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये सीट शेअरिंगचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. मित्रांनो, महाविकास आघाडीला वंचित आघाडी आपल्या बरोबर पाहिजे आहे आणि वंचित बहुजन आघाडीलाही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या बरोबर जायचं आहे. म्हणजे एकूण काय तर दोघांनी एकमेकांची गरज आहे. कारण हे दोघे जण एकत्र आले तरच भाजपा या सत्ताधारी पक्षाला हरवू शकतात. हे सर्वसामान्यांचा हा कौल आहे सध्याचा. परंतु या चारही पक्षातील नेत्यांचा सीट शेअरिंगचा तिढा अजूनही सुटत नाही. या नेत्यांच्या सारख्या बैठका होत आहेत, चर्चा होत आहे. परंतु या चर्चेमध्ये काय घडतंय, काय चाललंय याविषयी सर्वसामान्य जनतेला बाहेर काहीच कळत नसतं. परंतु ह्या नेत्यांच्या काय चर्चा चालू आहे, कुणाला किती जागा द्यायच्या, कुणाला किती जागा पाहिजे आणि कोण कोणत्या जागा मागताय याविषयी व कोणते नेते एकमेकांवर काय काय आरोप प्रत्यारोप करतायत याविषयीची उत्सुकता आपल्या पत्रकार बंधूंना तसेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावरील विश्लेषकांना जास्तच लागून राहिलेले असते. आणि म्हणून हे काही पत्रकार बंधू आपले तर्कवितर्क लावून किंवा आपले अंदाज बांधून त्या नेत्याविषयी किंवा त्या पक्षाविषयी एक नकारात्मक पद्धतीची मांडणी करून व्हिडिओ बनवतात व हे व्हिडिओ प्रसारित करतात. हे व्हिडिओ पाहणारी सर्वसामान्य जनता अशा नकारात्मक पद्धतीची मांडणी असलेले व्हिडिओ ऐकून त्यांच्या मनातही नकारात्मक विचार आपोआप येत असतात. तर आपण म्हणाल मी कुणाविषयी बोलतोय, माझा रोख कुणाकडे आहे? तर मित्रांनो, माझा रोख आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघ साहेबांकडे. खरोखर हे जाणकार पत्रकार आहेत, अनुभवी पत्रकार आहेत. ते कधी कधी खूप चांगली मांडणी करतात किंवा चांगले विचार जनतेसमोर किंवा प्रसार माध्यमात मांडतात. हे आपल्याला मान्य आहे. निर्भीड पत्रकारितेचा एक दाखला म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. परंतु कधी कधी ते बेभान होऊन बेछूटपणे एक नकारात्मक पद्धतीची मांडणी करतात. नकारात्मकतेच्या मानसिकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात व ते कधी कधी असं का करतात हेच काही कळायला मार्ग नाही. आणि ही नकारात्मक पद्धतीची मांडणी आमच्यासारखे सर्वसामान्य लोक ऐकतात त्यावेळेला खूप वाईट वाटतं की अशा जाणकार व्यक्तीने अशी मांडणी करायला नको. कारण ह्याच्यामुळे समाजामध्ये किंवा जनतेमध्ये एक वेगळा मेसेज जातो आणि हा जाऊ नये यासाठी मी या ठिकाणी माझ्या बुद्धीप्रमाणे वागळे साहेबांनी जे मांडलेले मुद्दे किंवा त्यांनी जी केलेली नकारात्मक पद्धतीची मांडणी याविषयी मी थोडक्यात माझं मत या ठिकाणी मांडत आहे. त्यांनी मागे एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर व त्यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाविषयीची जी आपली त्यांनी बेछूटपणे मते मांडली किंवा त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर एक गंभीर आरोप केले, हे कुठेतरी सर्वसामान्यांना किंवा आमच्यासारख्यांना न पटण्यासारखे आहे. तसेच त्यांनी त्यांच्या स्वभावाविषयी काही शब्दप्रयोग केले किंवा त्यांच्या पक्षाला कमी लेखण्याचं काम केलं, हे मला तरी मुळीच पटलेलं आहे. ते म्हणतात की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये भांडणे उकरून काढतात. ते निव्वळ अडथळा व व्यत्यय निर्माण करण्यासाठी आपली वादग्रस्त वक्तव्य करत असतात. ते महाविकास आघाडीला मजबूत करायला येत आहेत की बदनाम करायला येत आहेत असा त्यांनी प्रश्न निर्माण केलाय त्या आपल्या व्हिडिओ मधून. तर अशा प्रकारची मांडणी केल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. पण यावर मला असं म्हणायचं आहे की वागळे साहेब, महाविकास आघाडीमध्ये सीट शेअरिंग असो किंवा आणखीन त्यांचे काही मुद्दे असो याविषयी गेल्या 6 महिन्यापूर्वीपासूनच महाविकास आघाडीतील पक्षांची एकमेकांबरोबर भांडणे सुरू आहे. आणि वंचित बहुजन आघाडी तर आता त्यांना येऊन सामील व्हायचं म्हणते. मग अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे भांडणं उकरवून काढण्याचा कशाला प्रयत्न करतील किंवा त्यांना काय गरज आहे भांडणं उकरवून काढायची? किंवा तुम्ही म्हणता की ते
बदनाम करायला येतात. ते महाविकास आघाडीला बदनाम कशाला करतील? जर ते महाविकास आघाडीला बदनाम करत असतील तर त्याच्यामध्ये त्यांचंही नुकसान होणार आहे, कारण त्यांना त्यांच्याबरोबर यायचं आहे. मग अशा वेळेला ते त्यांना बदनाम कशाला करतील? तर हे म्हणणं मला बरोबर वाटत नाही. महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासूनच भांडणं सुरू आहे. मग कोणीतरी एका नेत्यावर हा आरोप लावणं हे तितकंसं बरं नाही. शिवाय ते असं म्हणतात की प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेबांना पत्र लिहून त्याने आपली व्यथा मांडली व त्यांना विचारलं की उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये भांडणं सुरू आहे आपसामध्ये, अशा वेळेला मी काय करू? तर अशा प्रकारचं पत्र लिहून त्यांनी जर काँग्रेसच्या अध्यक्षांना म्हणजे काँग्रेसच्या हायकमांडला ह्या तिढ्यामध्ये किंवा ह्या पेच प्रसंगामध्ये मध्यस्थी करायचं आव्हान केलं तर त्यात गैर काय आहे? कारण त्यांना या महाविकास आघाडीचा घटक पक्ष व्हायचा आहे म्हटल्यानंतर त्यांना तो अधिकार आहे, त्यांना पत्र लिहायचं किंवा त्यांना मध्यस्थी करायला सांगायचा त्यांना अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये गैर असं काय आहे? मग त्याच्याविषयी तुम्ही निगेटिव्ह गोष्टी का लोकांसमोर मांडताय किंवा कशाला त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करताय? तसेच ते प्रकाश आंबेडकरांना एक अहंकारी व उद्धट राजकीय नेता आहे असं ते म्हणतात. एखाद्या व्यक्तीविषयी आपण त्याला पूर्ण न जाणता आपण त्याच्या स्वभावाविषयी असे शब्द प्रयोग करणं मला तरी बरोबर वाटत नाही. जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने ते जर अहंकारी असतील, ते जर उद्धट असतील, तर आज त्यांनी दलित, आदिवासी व वंचित असलेल्या समूहाला एकत्र आणून संघटित करून एक मजबूत पक्ष तयार केला व ही पक्षाची बांधणी हे अशा स्वभावामधून कसे काय करू शकतील? पण तसं नाही. आज त्यांच्या पक्षामध्ये सर्व वंचित समूहातील, जाती धर्मातील, 18 पगड जाती धर्मातील लोक त्यांच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते बनलेले म्हटल्यानंतर अशा स्वभावाच्या माणसाबरोबर किती लोक येऊ शकतील त्याचा आपण विचार करायला पाहिजे. ते आपल्या व्हिडिओमध्ये असं म्हणतात की वंचित बहुजन आघाडी हा निव्वळ त्यांच्याकडे 4% मतदान आहे आणि हा 4% असलेला हा पक्ष आहे. मला सांगा, जर एखादा विद्यार्थी परीक्षेला बसला व त्याला 35% मार्क्स न मिळता त्याला जर 31% मार्क्स मिळाले तर तो नापास होतो, बरोबर ना? आता महाविकास आघाडीमधील तिन्ही फुटलेल्या पक्षांची आजची परिस्थिती काय आहे आपणही जाणता आणि सर्व जनताही जाणते. अशा त्यांच्या परिस्थितीमध्ये हा 4% मतं असलेला पक्ष जर सामील झाला तर त्याला पूर्ण 35% मार्क्स मिळून तो पक्ष पास होईल की नापास होईल याचा आपण विचार करायला पाहिजे ना. मग आपण असं कसं म्हणू शकता की ही 4% याला काही महत्वच नाही म्हणून? हा 4% खूप महत्व आहे साहेब, कारण आज प्रकाश आंबेडकरांनी वंचित समूहाचं राजकारण पुढे आणलेलं आहे आणि त्यांच्या ह्या राजकारणामुळे आज सर्व पक्षांचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल. परंतु आपण मान्य न करता आपण सरळ सरळ म्हणताय की महाविकास आघाडीने वंचित आघाडीला बाय बाय करावं असे तुम्ही सल्ले का देताय? त्याच्यामधून एक नकारात्मक विचार लोकांमध्ये जातोय आणि लोकांची मनं चलबिचल होत आहे. आपल्याला किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना बीजेपीला सत्तेवरून घालवायचं आहे किंवा मोदींना हरवायचं आहे यासाठी कोणी प्रयत्न करत आहात. आपण निर्भय बनो या चळवळीतून हा जोरदारपणे प्रयत्न करत आहात आणि त्याला आमच्यासारख्या सर्वसामान्यांचीही चांगली साथ आहे आणि आमचंही तसंच मत आहे की बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीने एकत्र यावं आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे आणि त्यांच्यामध्ये असलेली कटुता संपवण्यासाठी आपणही काहीतरी थोडा बहुत हातभार लावावा आणि आपले सकारात्मक विचार मांडावेत अशी एक माझी माफक अपेक्षा आहे आपल्याकडे. परंतु आपण असं न करता पण लोकांना वेगळाच मेसेज देत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, हे कुठंतरी बरोबर नाही. ते पुढे जाऊन असंही म्हणतात की प्रकाश आंबेडकरांना फक्त बौद्ध समाजाचाच पाठिंबा आहे, त्यांच्याबरोबर ओबीसी किंवा इतर दलितेतर किंवा मागास किंवा भटक्या, विमुक्त वगैरे मराठा या समूहाचा अजिबात पाठिंबा नाही. मला याच्यावर असं म्हणायचं आहे
की वंचित बहुजन आघाडीच्या आज गेल्या काही वर्षापासून त्या सभा होत आहेत. त्या सभामध्ये जी गर्दी होते ती निव्वळ फक्त बौद्ध लोकांचीच आहे का? तर नाही. त्या सभेमध्ये ओबीसी, दलित, मागासलेले, आदिवासी, वंचित घटक असलेले, वंचित समूहातील एकदम तळागाळाचे लोक त्या सभेला येतात. निव्वळ एका समाजाचा पाठिंबा घेऊन पक्ष मोठा होत नसतो. त्यासाठी सर्व जाती धर्माच्या समूहाची गरज असते. ही किमया त्यांनी करून दाखवलेली आहे. तर त्यांनी असे अनेक आरोप व दाखले या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर मांडलेले आहे. एखाद्या नेत्याविषयी गैरसमज पसरवून जनतेची दिशाभूल करणे हे काही बरोबर नाही. आपल्यासारख्या जाणकार पत्रकारांनी या दोन्ही आघाड्यातील नेत्यांची मते जुळवून आणण्यासाठी जातीने प्रयत्न करायला पाहिजे. मात्र अशा पद्धतीची मांडणी करून जनतेमध्ये नकारात्मक वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करू नये. तर आपण सर्वांनी एक सकारात्मक विचार करूया की येत्या काही दिवसात महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांचं एक मत होऊन त्यांची सीट शेअरिंग व्यवस्थित आणि सुरळीत पार पडेल आणि दोन्ही आघाड्या एकत्र येऊन देशामध्ये ही विषमतावादी सत्ता राज्य करत आहे. ह्या विषमतावादी व्यवस्थेला बाजूला करण्यासाठी आपल्या देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. हे नकारात्मक पद्धतीच्या मांडणी करणं जास्तीत जास्त टाळावं असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. या व्हिडिओमध्ये मी माझे विचार व माझे मत मांडलेलं आहे. याविषयी आपल्याला काय वाटतं हे आपण या व्हिडिओवर कमेंट करून या व्हिडिओला लाईक करून प्रतिसाद द्यावा. व आपण जर माझ्या ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.